तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्सव श्री गुरुवास विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी आणि या विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख घटक सर्व समानांचा कळवळ असणारे समानांच्या हक्कासाठी नेहमीच आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचं जोरदार टाळी हार्दिक स्वागत आहे। त्यांना विनंती पडळकर साहेब जत विधानसभा महाराष्ट्राचे आमदार सर यांच्या कल्पनेतून आज या ठिकाणी तालुकास्तरीय संपन्न होत आहे। शिक्षणाची पाळीमुळे पूर्ण भागातील सर्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचले। विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर विकासपुत्र आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब होत आहे। म्हणूनच निर्माण केला जात आहे। मुलुक मैदानी तोप अशी उभारी आपल्या महाराष्ट्राला दिलेली आहे आणि म्हणूनच तालुक्याला दाखवून दिलेला आहे आणि म्हणूनच अल्पावधीतच लोकप्रिय जात आहे। त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो। सुभाष गोंबी साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी उपस्थित करावयास। त्याचबरोबर शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय आदरणीय राजेसाहेब लोंढे साहेब सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी जत माननीय राम या ठिकाणी संपन्न होतोय। यानंतर सिद्धांना राजगोंडच्या अनुषंगाने संपन्न होत आहे। सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान प्रथमतः संपन्न होत आहे। सौरोहिणी शंकरदास अप्पर तहसीलदार स्टेजवरील सर्व उपस्थित मान्यवरांची मोहिते सुरत केला जाणार आहे। लातूर पॅटर्न जोरदार टाळीने आपण शिक्षणाची गंगा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचं अनोखं कार्य सरांनी केलं। धन्यवाद। यानंतर सुभाष मस्के यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे। तेव्हा सर्वांना विनंती आपण स्थानापन्न होऊन या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाचं यजमानपद नीटपणे साधण्याचं काम या ठिकाणी मुख्याध्यापक असो कविता किरण पाटील एका उदात्त ध्येयाने पचडलेली ध्येयवडे माणसे या बीजाप्रमाणे आपल्याला मातीमध्ये गाडून घेतात आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि महापुरुषांच्या रांगेत जाऊन बसतात। तेव्हा मला प्रश्न पडतो, या महामानवांना आपल्या जीवनाचा अर्थ समजला होता काय? राजबाबा स्वतःच्या पदरी असताना दारोदार भिक्षा मागून जगाला शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांना जीवनाचा अर्थ समजला होता काय? सामाजिक क्रांतीला वैचारिक क्रांतीची जोड देताना एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवणारा क्रांतिपिता महात्मा जी होता काय? सामाजिक क्रांतीला वैचारिक क्रांतीची आणि वैचारिक क्रांतीला कृतीची जोड देताना पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणणाऱ्या जाणता राजर्षी शाहू महाराजांना जीवनाचा अर्थ समजला होता काय? आपल्या राज्यातील चाणाक्ष माणूसच काय, पण हवेमध्ये विहार करणाऱ्या पक्षाला आणि पाण्यामध्ये पोहणाऱ्या माशाला सुद्धा पोटभर अन्न मिळालं पाहिजे म्हणून पक्षांसाठी स्वतंत्र मळी आणि माशांसाठी स्वतंत्र तळी निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांना जीवनाचा अर्थ समजला होता काय? ज्या मृत स्मृतीसमोर हजारो संतांनी माना तुकवल्या त्याची जाहीर होळी करून या देशातील गुलामांच्या पायातील गुलामगिरीचे साखळ तण तोडणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवनाचा अर्थ समजला होता काय? आणि मोजक्या मॉडेलशी स्वतःचं राज्य निर्माण करून त्याचे रूपांतर करणाऱ्या जाणता राजा छत्रपती शिवाजींना जीवनाचा अर्थ समजला होता काय? होय असंच द्यावं लागेल। 52वे विज्ञान प्रदर्शन तालुका स्तरीय संपन्न होत असताना मग सगळ्या विज्ञान मंडळाला, सगळ्या विज्ञान आणि गणित अध्यापक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे।
अलीकडच्या काळामध्ये आमच्यामध्ये क्रांती झालेली आहे आणि याचा थोडासा मागोवा 2 मिनिटात घेण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। बांधवांनो, आपल्या सगळ्यांना लाभलेलं एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे। कोणी त्यांना शेठ म्हणतं, कोणी त्यांना आमदार म्हणतं, पण मी त्यांना बंडखोर नेतृत्व म्हणतो। 45-44 अंशापर्यंत डिग्री चढलेली असावी, सगळीकडे उन्हाची लाही लाही होत असावी, प्रत्येक जण पाण्यासाठी कासावीस होत असावा, ढगाकडे बघितला आभाळात तर कुठेही काळ्या ढगाचा मागमूस नसावा आणि अशा प्रसंगी एखादी वीज खळखळ लकलावकावी आणि तापलेल्या धर्तीवर पाण्याचा वर्षाव व्हावा आणि मग क्षणाचा पाऊस आणि कायमचा गारवा असं होतं। तसा आमदार साहेब आमच्या जत तालुक्यानं आपल्याकडे बघितलेला आहे आणि जत तालुक्याचा विकास गोपीचंद करू शकतात हा विश्वास सगळ्यांनी बाळगल्यामुळं आमची जनता आपल्याकडे मोठ्या अपेक्षेनं पाहते आहे। मला विश्वास आहे आपण या सगळ्या प्रयत्नांना आपण चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करणार आहात आणि जत तालुक्याचा न भूतो न भविष्यती असा विश्वास आपण करणार आहात। आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस का तर विज्ञान आणि गणित अध्यापक मंडळामध्ये काम करताना आपण आमदार झाल्यानंतर पहिला आपला जाहीर कार्यक्रम आमचा होतोय आणि पहिल्यांदा करणारे इतिहास निर्माण करतात हे आपलं वाक्य आहे आणि या वाक्यामुळे या कार्यक्रमाचा लोढे साहेब आम्हाला खूप आनंद होतो। एक चांगलं आणि व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांना मिळतोय आणि म्हणून आमदार साहेब आमच्या कार्यक्रमाला आपण पहिल्यांदा आलात त्याबद्दल जत तालुका विज्ञान गणित मंडळ, पंचायत समिती आणि ही शिक्षण संस्था या सगळ्यांच्या वतीने मी आपलं जाहीर स्वागत या ठिकाणी करतोय। माझा माणूस याच भागात शिकला पाहिजे, त्याला विजापूरला जायला लागू नये, त्याला जतला जायला लागू नये म्हणून या ओसाड मनोभूमीवरती या ठिकाणी या शिक्षणाचा दीपस्तंभ निर्माण करणाऱ्या आणि मी त्यांना आमच्या जत तालुक्याचे अण्णा म्हणतो, कर्मवीर अण्णा म्हणून आम्ही आरके पाटील सरांच्याकडे बघतो आणि या जत तालुक्याचे कर्मवीर अण्णा आमच्यासाठी नेहमी मार्गदर्शक असतात। अनेक शाळांच्या अनुदानाचा प्रश्न या माणसाने सोडवला। शिक्षण तपस्वी, शिक्षण महर्षी, आमच्या शिक्षण क्षेत्रात एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आज आम्हाला अध्यक्ष म्हणून लागतंय हा आमच्यासाठी मोठा सन्मानाचा बाब आहे आणि म्हणून पाटील सर आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमचं या सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याच्यासोबत साहेब आम्ही खूप झटतो पण आमच्या जिल्ह्याचा माणूस आमच्याकडे कधी बघायलाच येत नाही पण आज आम्हाला धन्य झाल्यासारखं वाटतंय। आमच्या विभागाचे जिल्ह्याचे आमचे प्रमुख आज आमचं विज्ञान प्रदर्शन बघायसाठी स्वतः या ठिकाणी आलेत म्हणून राजेसाहेब लोंढे साहेबांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक या सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। त्यांच्यासोबत नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे गंगाधर गिरी साहेब उपशिक्षणाधिकारी योजना विभाग या ठिकाणी आहेत। त्यांच्यासोबत रोहिणी शंकरदास आपल्या अप्पर तहसीलदार आहेत। आमचे मार्गदर्शक डॉक्टर रवींद्र अरळी साहेब आहेत आणि त्याचबरोबर माननीय सुभाष गोपे साहेब, अण्णासाहेब गडदे, सगळी नावं आपल्या सगळ्यांना माहित आहेत। या सगळ्यांचं मी स्वागत करतोय। आमच्या पाठीशी नेहमी हिमतीने उभा राहणारे आमचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय राम फरतांडे साहेब आणि ज्यांच्याकडे वेगळे करू शकत नाही आपण सगळ्यांची नावं घेतली असं म्हणूयात। साहेब विज्ञान प्रदर्शन घ्यायचं म्हटलं की पहिली मीटिंग झाली की त्या मीटिंग मध्ये असं व्हायचं की माझ्या शाळेत नको, अंगावर पाल पडल्याप्रमाणे सगळी माणसं करायची पण प्रभार आमचा होता आणि त्या माणसानं कुठलाही फॉर्म्युला काढला आमदार साहेब म्हणून लीग लागली होते की उद्याच्या कार्यक्रमामध्ये पुढच्या वर्षी जिथे विज्ञान प्रदर्शन होणार आहे ती शाळा अनाउन्स करायची। गोपी साहेबांनी आत्ताच ते अनाउन्स केली आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। म्हणजे या सगळ्याचं श्रेय बरं का आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे म्हणून आम्हाला त्यांचाही अभिमान वाटतो। बोलण्यासारखं खूप आहे, सगळ्यांना बोलायचं आहे पण आता मी जास्त वेळ घेत नाही। साहेब आम्ही खूप छान काम करतो। 3 दिवस आमची विज्ञान प्रदर्शनाची धुरा असते। जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपण प्रकाश पाडलाय साहेब, विज्ञान दिंडी आमच्याकडे होते आणि सगळं गाव आपण त्याच्यामध्ये सहभागी करतो। काल शनिवारी आमची विज्ञान दिंडी झाली। नुसत्या शाळांचे विद्यार्थी नाही तर गावाचे ग्रामस्थ सुद्धा या विज्ञान दिंडीमध्ये सहभागी झालेले होते। हजारो लोक याच्यामध्ये सहभागी होते। हा आमच्या सगळ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे। आमदार साहेब एकच मागणी आपल्याकडे मागतोय, आमच्याकडे खूप टॅलेंट आहे आणि त्याला आता वाट करून द्यायचं काम तुमच्याकडे आहे। आम्ही तुमच्याकडे खूप अपेक्षा बघतोय। आम्हाला माहित आहे की जादूची कांडी आपल्याकडे नाही आहे पण आमच्या सगळ्यांसाठी, आमच्या मुलांसाठी एक विज्ञान भवन आपण सुसज्ज करावं आणि त्यात आमचे सायंटिस्ट या ठिकाणी निर्माण होतील त्याच्यासाठी आपण आपल्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विशेष लक्ष द्यावं असे एक आपला सहकारी आपला कार्यकर्त्यांना आपल्याला विनंती करतो। विज्ञानाच्या माणसाला जास्त बोलता येत नाही पण मी बोलायचा प्रयत्न केला, कसं तुम्ही सोचलंय मला माहित नाही। वेळेत मी थांबणं हे माझं काम आहे म्हणून माझ्या वाक्याला मी पूर्ण विराम देतोय। जय विज्ञान, जय तंत्रज्ञान। धन्यवाद सर।
यांच्या संयुक्त विद्यमाने हे 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज संपन्न होतंय। या भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक शाळांनी सहभाग घेतलेला आहे, तिथल्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे। खरं तर ही पत्रिका जेव्हा माझ्या हातामध्ये आली तेव्हा या पत्रिकेवरती जी टॅगलाईन लिहिलेली आहे, शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, ही खरं तर सर्वांना भावणारी टॅगलाईन आहे। त्याबद्दल मी अगोदर सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, जत पंचायत समितीचे माजी सभापती, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं, सर्वसामान्य गोरगरिबांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं त्यांच्या आयुष्यामध्ये जे काम घडलेलं आहे, असे माननीय डॉक्टर आर के पाटील सर, माननीय अण्णासाहेब गडदे, माननीय सुभाष गोपी, माननीय संजय तेली, माननीय सिद्धण्णा राजगोन, माननीय मस्के सर, लोंढे साहेब, माननीय गिरी साहेब, सुभाष कारंडे, रोहिणी शंकरदास, अप्पर तहसीलदार राम फरखांडे, माननीय माने सर, अन्य बरेच मान्यवर मंडळी, अनेक गावचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, सर्व तालुक्यातून आलेले शिक्षक, सर्व विद्यार्थी मित्र, आज तुम्ही सर्वजण या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं आपल्याच तालुक्यातील तरुण मुलं, लहान लहान मुलं संशोधनामध्ये भाग घेत आहेत आणि राष्ट्राच्या निर्मितीमध्ये मलाही काहीतरी करायचं आहे। मानव जीवनाच्या कार्यकालामध्ये काहीतरी बदल घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये माझाही सहभाग असला पाहिजे, असं म्हणून अनेक विद्यार्थी आज या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होताना, त्यांना बघताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनस्वी आनंद होतोय। त्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो। उद्घाटन करून आतमध्ये गेल्याच्या नंतर छोटी छोटी मुलं आहेत, मुली आहेत आणि त्यांनी असे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि ते प्रयोग बघितल्यानंतर आपल्या मुलांचं खरं तर कौतुक वाटतंय। जरी आमच्यावरती निसर्ग कोपला असेल, निसर्गानं आमच्यावरती दुर्लक्ष केलं असेल, जरी अनेक वर्ष सत्तेत असणाऱ्या प्रस्थापित लोकांनी दुजाभाव केला असेल, परंतु आमच्या रक्तामध्ये, जत तालुक्यातल्या, दुष्काळी तालुक्यातल्या मुलांच्या रक्तामध्ये क्रांती करण्याचा मूळ स्वभाव आहे, हे आजच्या या विज्ञान प्रदर्शनामधून दिसून येतोय। आणि त्यामुळे त्यांच्या पाठीमागे तर मी आता लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे मी 100% त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहणारच, त्यामध्ये काही शंका असायचं कुणाच्या मनामध्ये कारण नाही। ते माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळं जत तालुक्यातल्या ज्यांच्या मनामध्ये काहीतरी करण्याची ऊर्जा आहे, असे अनेक मुलं आपल्या तालुक्यामध्ये आहेत, तर त्यांच्या पाठीमागे पाठबळ उभा करणं ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी प्राथमिकता राहील, माझी जबाबदारी राहील। आणि त्यामुळं शिक्षण क्षेत्रातली सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत, काही जबाबदारी असेल तर मला निश्चितपणे तुम्ही सांगावं। विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय काहीच होऊ शकत नाही। आपण लहानपणी बघितलं, जुनं जुनं राहू द्या, आपण लहान असताना, म्हणजे आता नवीन पिढीला ते माहित नाही, आपलेच आई वडील शेताला पाणी मोटेने द्यायचे, बैल, ती मोट, नंतर ते इंजिन आलं, नंतर मोटार आली। हा बदल आपण आपल्या डोळ्यासमोर बघितलाय। आज जर हे विज्ञान आलं नसतं तर आज आपण मोठेनं पाणी ओढू शकलो असतो का? आज ती परिस्थिती होती का? परंतु एवढा मोठा बदल झाला। जवळपास 80-85च्या दरम्यान टेलिफोन आला। मला आजही आठवतंय, माझ्या पडळकरवाडीमध्ये जेव्हा टेलिफोन आला आणि ज्या दिवशी ते काम पूर्ण झालं
त्या दिवशी आमची अख्खी वाडी, ज्या घरामध्ये टेलिफोन आलाय त्या घराच्या पुढे सगळी बायका माणसासहित पोरासहित बसली होती. आणि जेव्हा पहिल्यांदा रिंग वाजली तेव्हा अख्खं गाव नाचत होतं, फोन आला फोन आला फोन आला म्हणून. प्रत्येकाच्या गावात असं घडलंय, प्रत्येकाच्या गावात घडलं. जेव्हा जेव्हा फोन येईल ते तर घर बंदच असायचं, पण फोन आला म्हणून अख्ख्या गावात पोरं फिरायची, अरे फोन आलाय फोन आलाय फोन आलाय. मग ते ज्याच्या घरात फोन आहे त्याला शोधून आणायचं शेतातनं, फोन आलाय फोन वाजतोय. परत फोन ऐकायचा, कुणाचा फोन आलाय त्याला सांगायला परत त्याच्या शेतात जायचं, मळ्यात जायचं. म्हणजे एवढी उत्सुकता होती. आता तो टेलिफोन कुठं दिसतच नाही, त्याची जागा मोबाईलने घेतली. 2005 पूर्वी मोबाईल आपल्याकडे नव्हता आणि पेपरला यायचं, टीव्ही वरती यायचं की आता मोबाईल येणार आहे, बाहेरच्या देशामध्ये मोबाईल आहे. कानाला लावलं तर आवाज येतोय, तिकडून बोललं तर आपल्याला ते पटत नव्हतं. परंतु मोबाईल आला. त्याच्या अगोदर पेजर होता, मुंबईमध्ये शहरामध्ये पेजर, ते कमरेला एवढं एवढं छोटं लावायचं, इकडून आपण बोललो का तिकडं ते टाईप व्हायचं. आता मेसेज येतो तसा. नंतर फोन आल्यानंतर ते बघितलं, जुने आपल्या लोकांना एवढे एवढे लांब फोन होते. आपण इकडून जरी फोन केला तरी बिल पडायचं, तिकडून फोन आला तरी बिल पडायचं. मग तेव्हा लोकांना फोन वापरायला म्हणजे नको वाटायचं, घ्यायला सोपं होतं, परत त्याचं बिल खूप होतं. परत आपले लोक मिस कॉल द्यायचे, एक रिंग द्यायची ठेवून टाकायची, पुन्हा येते का वाट बघायची. आता इतका बदल झाला मोबाईल मध्ये, सगळ्या सामान्य लोकांच्या हातामध्ये मोबाईल आला. आज मी इथं बोलतोय, अख्ख्या जगात कळू शकतंय फेसबुक वरून, ट्विटर वरून, व्हॉट्सअप वरून की आता मी इथं संक मध्ये आहे, विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे. आज तुम्ही व्हिडिओ कॉल केला, जगातल्या कुठल्याही देशातला माणूस तुम्हाला एका मिनिटात, एका सेकंदात तुमच्या समोर येऊ शकतोय, बोलू शकतोय. इतका मोठा बदल झालेला आहे. हे विज्ञानामुळे घडलंय, हे तंत्रज्ञानामुळे घडलंय. या जगामध्ये पहिल्यांदा अग्नीचा शोध लागला आणि अग्नीचा शोध लागल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये प्रचंड बदल व्हायला सुरू झाले. कारण अगोदर आपल्याला शिजवलेलं अन्न मिळत नव्हतं, शिकार करणं, ते कच्चं अन्न खाणं, त्यातच आपले मानव जीवनाचा वेळ त्याच गोष्टीमध्ये जायचा. परंतु जेव्हा अग्नीचा शोध लावला आणि अन्न शिजवून आपण खायला लागलो, मग आता आपल्याला परत डोकं दुसरीकडे चालायला लागलं. मग चाकाचा शोध लावला. चक्राचा शोध लागल्याच्या मुळे आज इतकं चक्र आपलं फिरतंय आज विकासाचं, ते कधी थांबणार नाही. हा चाकाच्या शोधामुळे झालेला आहे. परत गाड्या आल्या, मोटर गाड्या आल्या, विमान आली, सगळ्या गोष्टीला चाकाचा शोध लागला. हे सगळं जे चाललंय ते विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे सगळं घडतंय. परत शून्याचा शोध लागला. हा संशोधनामधला सगळ्यात मोठा विषय आहे, गणित संशोधनातला. शून्याचा शोध लागल्याच्या नंतर आर्यभट्टाने अखंड जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं. या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या देशामध्ये तर तुम्ही आता सगळी प्रगती बघताय. आता मी जेव्हा विज्ञान प्रदर्शन बघायला गेलो तर आपल्या सरांचा मुलगा होता, तो चांद्रयान 4 ची प्रतिकृती तयार करून तिथं बसला होता. एक मुलगी होती, तिच्याकडे चांद्रयान 3 ची प्रतिकृती होती. एक मुलगी होती, म्हणले उंचावरनं झाडं कट करायला येत नाहीत आणि म्हणून तिनं एकदम असं मस्तपैकी काठी लावून खाली बसून ती झाडाच्या फांद्या कट करून. विषय खूप छोटा आहे, परंतु किती मदत करणार आहे सांगा. हे तंत्रज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. आणि आपल्या तालुक्यातली मुलं या सगळ्या तंत्रज्ञानाच्या विषयामध्ये लक्ष घालतायत. हे किती महत्वाचं आहे, हे किती आनंदाचं आहे. आपले जे पूर्वीचे महापुरुष होते, छत्रपती शिवाजी महाराज, हे नुसते राजे नव्हते, हे विज्ञानवादी होते. यांच्याकडे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची शक्ती होती. छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती ज्या सिंहासनामध्ये बसायचे, त्या सिंहासनावरती बसल्याच्या नंतर बारीक जरी बोलला तुम्ही, कुजबुज, बायका कशा कानात बोलते हळू, असं जरी त्या परिसरात बोललं तर ते सिंहासनापर्यंत ऐकू जात होतं. हे तंत्रज्ञान होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत होते, नवीन तंत्रज्ञान त्यांच्या राज्यामध्ये वापरत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काम केलंय, अखंड हिंदुस्थानामध्ये जे घाट बांधायचं काम केलं, म्हणजे वाराणसीला असेल, इकडं नाशिकला असेल, अन्य ठिकाणी असेल, हजारो ठिकाणी घाट बांधले. घाट बांधताना सुद्धा ते तंत्रज्ञान वापरलंय. पाण्याचा प्रवाह काय आहे, घाटाची बांधणी कशी असायला पाहिजे. म्हणून आज 300-350 वर्ष झाले तरी सुद्धा ते घाट आहे तसेच आहेत, कारण त्याला तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या तंत्रज्ञान असणं हे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे.
तंत्रज्ञानाशिवाय काहीच होऊ शकत नाही, विज्ञानाशिवाय काही होऊ शकत नाही. आणि म्हणून आज जे विज्ञान प्रदर्शन हे आपल्या जत तालुक्याच्या वतीनं भरवलं गेलंय ते कौतुकास्पद आहे. सर्व शिक्षण विभागाचं, आर.के. पाटील सरांचं, सर्व तालुक्यातील शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. भारत हा तंत्रज्ञानामध्ये आणि शोध घेण्यामध्ये पहिल्यापासून पुढे आहे, पहिल्यापासून. आता योग, भारतानं योग जगाला दिला. श्वासावरती आपण आपल्या शरीरावरती कंट्रोल करू शकतो. श्वासावरती आपण आपल्या शरीरातले अनेक रोग हद्दपार करू शकतो. हे तंत्रज्ञान अखंड जगाला भारतानं दिलेलं आहे. हे काय आताचं तंत्रज्ञान नाही आहे, हे जुनं आहे, हजारो वर्षापासूनचं तंत्रज्ञान आहे. आज आयुर्वेदिक अखंड जगामध्ये हे फक्त भारतानंच दिलेलं आहे. आयुर्वेदानं कुठलाही रोग बरा होऊ शकतो. आता ॲलोपॅथिक औषधं वगैरे आली, आज गोळी दिली, तासाभरात तुम्ही बरं होत आहे. पण आयुर्वेदाचे आपल्याला किती फायदे होत आहेत आणि आता आयुर्वेदाकडे आपण किती लोक वळतोय तुम्ही सगळेजण बघताय. त्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये भारत हा नेहमी अग्रेसर आहे. भारत हा नेहमी या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतोय. 1974 साली जेव्हा पहिल्यांदा स्माइलिंग बुद्धा नावाची अणुचाचणी आपल्या भारतामध्ये केली गेली, जगाचे डोळे असे विस्फारले, अरे भारत कसं काय करू शकतो. स्माइलिंग बुद्धा नावाची अणुचाचणी 1974 ला आपल्या पोखरण मध्ये, म्हणजे जे राजस्थान आहे त्या राजस्थानाच्या वाळवंटामध्ये पहिल्यांदा ही अणुचाचणी केली गेली. आणि नंतर लगेच दुसऱ्या वर्षी आर्यभट्ट नावाचं उपग्रह हा भारतानं पहिल्यांदा सोडला. जगातल्या सगळ्या लोकांना वाटलं की आम्हीच प्रगत आहोत, परंतु भारतानं सुद्धा या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालण्याचा ठरवलं आणि त्या पद्धतीनं रचना सुरू झाली. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल 1998 ला पोखरण मध्ये अखंड जगाचं लक्ष होतं. अमेरिकेसारख्या ज्या एजन्सी आहेत की जगात कुठं काय चाललंय त्याचं एक पोलिसिंग होतं आणि जर काय असं डाऊटफुल वाटलं तर लगेच त्याच्यावरती दबाव आणतात. परंतु अटल बिहारी वाजपेयी साहेब असताना पोखरण मध्ये त्यांनी सलग 5 दिवस स्फोट घडवले, अणुचाचण्या केल्या. जगाला कोणाला थांग पत्ता पण नव्हता. ते पंतप्रधान म्हणून त्यांना स्वतःला, उपपंतप्रधान म्हणून लालकृष्ण अडवाणींना, संरक्षण मंत्री म्हणून जॉर्ज फर्नांडिसांना आणि एपीजे अब्दुल कलाम, अनिल काकोडकर आणि 58 जे तिथले संशोधक होते त्या संशोधका व्यतिरिक्त फक्त मिलिटरीच्या काही मोजक्या लोकांनाही माहित होतं. विरोधकांना, कुठल्या मंत्रिमंडळातल्या कुठल्या सदस्यांना माहित नव्हतं. आणि जेव्हा त्यांनी हे अणुचाचणी केल्यानंतर जगामध्ये खळबळ उडाली की अरे हे कसं काय शक्य आहे. ते दबाव टाकायला लागले, निर्बंध आले. परंतु अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं आमच्याकडे अण्वस्त्र आहे, परंतु आम्ही याचा गैरवापर करणार नाही. ज्या राष्ट्राकडे अण्वस्त्र नाहीत त्यांच्यावरती आम्ही वापर करणार नाही. आम्ही हे आमच्या संरक्षणासाठी आम्ही चाचणी घेतलेली आहे, आम्ही त्याचा गैरवापर करणार नाही असं ठणकावून सांगणारे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. हा तंत्रज्ञानाचा भाग होता, हा बदल होता. आता तुम्ही बघितलं 2023 ला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात चांद्रयान 3 हे चंद्रावरती, दक्षिण ध्रुवावरती उतरलं. अखंड जगामध्ये कौतुक झालं. हे दिवसेंदिवस प्रगती व्हायला लागले. मध्ये मंगळयान उतरलं होतं 2014 ला. असे अनेक विषय आहेत की जे तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत, असे अनेक विषय आहेत की जे विज्ञानाशी संबंधित आहेत. आणि म्हणून आता आपल्या जत तालुक्यामध्ये सुद्धा असे बदल होण्याची आवश्यकता आहे. आपण अजून सगळ्या आपल्या ज्या जुन्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्येच आहोत, आपण दुर्लक्षित आहोत. आणि म्हणून तुम्ही आता चिंता करू नका, तुम्ही काळजी करू नका. आपल्यामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे. आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा या विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाची साथ घेऊन आपण सगळे प्रयत्न करायचे आहेत. आणि त्या प्रयत्नामध्ये मी तुमच्यासोबत ठामपणे उभा असणार आहे, मी तुमच्यासोबत ठामपणे उभा असणार आहे. आता सांगा, आपल्या घरी आपली आई चुलीवर स्वयंपाक करायची, आजही करते. अनेक घरामध्ये चुलीवरचा स्वयंपाक करतात, बरोबर की नाही.
400 सिगारेट ओढल्यानंतर जेवढा धूर आपल्या शरीराला अपाय करतो, तेव्हा आपली आई एकदा चुलीवरती स्वयंपाक केल्यानंतर तेवढा धूर आपल्या आईच्या शरीराला अपाय करतो, आपल्या ताईच्या, आपल्या काकूच्या. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं की माझ्या भारतातल्या गावगाड्यात राहणाऱ्या ज्यांची परिस्थिती नाही त्या ताईच्या घरात सुद्धा गॅस असायला पाहिजे, म्हणून त्या संकल्पनेतून उज्ज्वला गॅस नावाची योजना आली आणि आपल्या देशातल्या करोडो भगिनींच्या घरामध्ये गॅस आला. ही त्या विज्ञानाशी जोडलेली योजना आहे. म्हणजे आपले राज्यकर्ते सुद्धा ज्या योजना आणतायत त्या विज्ञानाशी संलग्न ठेवून त्याचा उपयोग कसा होईल, त्याचा फायदा कसा होईल, अशा दृष्टिकोनातूनच योजना आलेल्या आहेत. त्यातली ही एक योजना आहे. असे अनेक प्रयोग आपल्याला जतमध्ये करायचे आहेत. अजिबात चिंता करू नका. आर.के. पाटील सरांचं विशेष आपण अभिनंदन करू की आपल्या या पूर्व भागामध्ये या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये बदल करण्याची संधी मिळाली आणि त्याचं श्रेय माननीय डॉक्टर आर.के. पाटील सरांना जातंय. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. काल मी मोरबग्गीला गेलो होतो. अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या तालुक्यामध्ये घडली. एका कुटुंबातील 3 मुलं आणि घरातली करती माणसं ऍक्सिडेंट मध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं. इतकी दुःखद घटना आहे. त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर एका माळावरती राहणारा पोरगा, ज्याचे आई वडील माळरानाची शेती करतायत, तो पोरगा इतक्या कष्टानं शिकला, इतक्या जिद्दीनं शिकला. अरे तो कर्नाटकमध्ये टॉपर होता. कर्नाटकमध्ये तिथं गेल्यानंतर सगळी स्टोरी ऐकल्यानंतर खरं तर मनाला इतकं दुःख झालं. त्या नुसत्या कुटुंबाचं नुकसान झालं नाही, आपल्या तालुक्याचं नुकसान झालंय. आपल्या तालुक्यातल्या 300 पोरांच्या हाताला काम देणारा पोरगा तो गेला. इतकी दुर्दैवी घटना काल परवा आपल्या या बेंगलोर मध्ये घडलेली आहे. बघा ना किती टॅलेंट आहे आपल्या पोरांच्या मध्ये. आपल्या गावात राहणारा पोरगा. मला काल तिथे गेल्यानंतर त्यांचे सगळे सहकारी मित्र भेटले. अरे मला इतका हरवून उन्नरी पोरगा होता. क्रिकेटमध्ये पण तो टॉपला असायचा, गेम मध्ये कुठल्याही टॉपला असायचा. आणि या 4 कंपन्या त्यांनी स्थापन केल्या होत्या. नीती पण किती पूर्ण वागते एखाद्या विषयामध्ये. म्हणजे इतकं वाईट प्रसंग हा आपल्या तालुक्यामध्ये घडला. हे कशामुळं? शिक्षण या घरापर्यंत गेलं म्हणून तो मुलगा मोठा होऊ शकला. आज अशी अनेक मुलं आहेत की आपल्या तालुक्यामधल्या मुलांच्या मध्ये प्रचंड टॅलेंट आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये मग ते पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या, झेडपीच्या शाळा असू द्या, आपली हायस्कूल असू द्या, कॉलेजेस असू द्या, जिथं जिथं कुठं सरकारकडून तुम्हाला मदत अपेक्षित आहे, तुमचा हक्क असताना सुद्धा फक्त आणि फक्त राजकीय पाठबळ तुमच्याकडे नाही म्हणून तुमचा हक्क तुम्हाला मिळत नाही, अशी कुठलीही गोष्ट असली तुम्ही माझ्याकडे हक्काने या. कुठलंही काम तुमचं मंत्रालय लेवलला अडणार नाही. हा शब्द मी सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींना मी आज देतोय. संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली, 50 वर्ष पूर्ण झाली. अरे आम्हाला काही सरकारकडून अनुदान मिळतच नाही. मोठ्या मोठ्या संस्था ज्या राज्यातल्या जे टगे आहेत आणि ज्यांचं राजकारणामध्ये चालतं ते 25 वर्ष झाली करोडो रुपये आणतायत, 50 वर्ष झाली करोडो रुपये आणतायत. अरे पण आम्ही दुष्काळी तालुक्यात, दुष्काळी पट्ट्यामध्ये आमची मंडळी या शिक्षण संस्थांमध्ये लोकवर्गण्या गोळा करून त्यांनी ही युनिट उभा केली. त्यांच्या पाठीमागे सरकार उभा राहणार आहे की नाही राहणार? आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, होय, त्या सगळ्या लोकांच्या पाठीमागे सरकार ताकदीनं उभा राहणार. आणि नाही राहिलं तर मी ते राहायला भाग पाडणार. तिथं काही तुम्ही चिंता करू नका, काही काळजी करू नका. त्यामुळे या शिक्षण संस्थांच्या पाठीमागे मी ठामपणे उभा आहे. आता नवीन मुलं शिकतायत, आता बरीच टॅलेंट मुलं ती तुम्हाला भेटली. आता त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल, अरे आम्ही गरीब घरातली मुलं आहे पण आमच्याकडे टॅलेंट खूप आहे, आम्ही पुढे जाऊ शकतो पण आमच्याकडे पैसा नाही. आमची आई ऊस तोडीला जाते, आमचे वडील ऊस तोडीला जात आहेत, आमचे वडील बेंड्या राखतायत, आमचे वडील दुसऱ्याच्या शेतात जात आहेत. चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. मुलींना पण सांगतोय, तुम्हाला शिक्षणाच्या साठी सरकारनं आपल्या खूप चांगल्या योजना आणलेत. 12वी नंतरचं तुमचं सगळं शिक्षण मोफत केलंय या वर्षापासून. तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही आहे. हॉस्टेलसाठी आता प्रत्येक जिल्ह्याला 100 मुलींना वसतिगृहाची सोय केली आहे. मराठा समाजाच्या 100 मुलींना
ओबीसीच्या 100 मुलींना. तुम्हाला जर सांगलीला शाळेला जायचं असलं तर तुम्हाला त्या हॉस्टेलला ऍडमिशन मिळेल. त्यात पण तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं तर तुमच्यासाठी एक चांगली स्कीम आणली सरकारनं, मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी. ओबीसीची जी मुलं मुली आहेत त्यांनी जर जत मध्ये ऍडमिशन घेतलं, संघ मधला मुलगा आहे जतला शिकाय गेला 12वी नंतरचं शिक्षण, तर त्याच्या खात्यावरती सरकार 38,000 रुपये भरणार. खोलीचं भाडं आणि खानावळीचे पैसे 38,000 रुपये तुझ्या डायरेक्ट खात्यावरती येणार. मध्यस्थाची गरज नाही. तुम्ही अर्ज करायचा. एका जिल्ह्याला 600 मुलांना मुलींना ओबीसीच्या. हाच मुलगा सांगलीला शिकाय गेला तर त्याच्या खात्यावरती 43,000 रुपये टाकणार. किती? 43,000 रुपये टाकणार. हा मुलगा ड वर्गाच्या महानगरपालिका आणि अमरावती, नाशिक अशा ठिकाणी जर शिकायला गेला तर तुमच्या खात्यावरती सरकार 51,000 रुपये टाकणार. किती? 51,000 रुपये. आणि आपला मुलगा मेट्रो सिटी मध्ये शिकायला गेला म्हणजे तो मुंबईला आहे, तो ठाण्याला आहे, तो नवी मुंबईला आहे, तो नागपूरला आहे, तो पिंपरी चिंचवडला आणि पुण्याला, या 6 ठिकाणी जर आपला मुलगा शिकत असेल ओबीसीचा तर त्याच्या खात्यावरती 61,000 रुपये भरायची व्यवस्था आपल्या सरकारनं केलेली आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करायचं कारण नाही. ही सेम योजना धनगर समाजासाठी, सेम तसंच. आता शिक्षणाच्या बाबतीमध्ये अजिबात चिंता करायची नाही. गेल्या वर्षी महाज्योती नावाच्या संस्थेच्या माध्यमातून 22 मुलं वैमानिक झाली. आर.के. पाटील सर, किती? 22 मुलं वैमानिक झाली आणि त्याचा सगळा खर्च महाज्योतीने भरला. कोण पोरं आहेत? सुताराची, लोहाराची, कुंभाराची, नाभिक समाजाची, जे ओबीसी गरीब मुलं आहेत त्यांचा सगळा खर्च महाज्योतीच्या माध्यमातून भरला. मराठा समाजाची मुलं आहेत त्यांचा खर्च सारथी नावाची संस्था काढली आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून भरलाय. म्हणजे तुम्हाला शिक्षणासाठी आता कोणतीही अडचण असणार नाही, अडचण येणार नाही. सरकार पाठीमागं तुमच्या ठामपणे आणि खंबीरपणे उभा आहे. कामगारांची मुलं असतील आणि तुम्ही कामगार खात्याकडे नोंद केली असेल तर मुलीच्या शिक्षणाला, मेडिकलला असेल 1 लाख रुपये देते, इंजिनिअरिंगला असेल 1 लाख रुपये देते. मुलीचं कुठलंही शिक्षणाचा विषय असेल तर कामगार मंडळ तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतंय. असे अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत. त्यामुळे पैसे मिळाले नाहीत आणि म्हणून मी शिकणार नाही असं आता होणार नाही. सरकारनं तुमची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. फॉरेनला जर मुलांना जायचं असेल तर त्यांना फेलोशिप देतोय आता आपण 1.5 कोटीपर्यंत, 25 लाखापासून 1.5 कोटीपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांची फी आहे आणि जे बाहेरच्या देशामध्ये शिकतायत, जगातल्या सगळ्यात टॉप युनिव्हर्सिटीमध्ये शिकतायत आणि त्या मुलांनी जर ऍप्लिकेशन सारथीमधून केलं, त्या मुलांनी ऍप्लिकेशन बार्टीमधून केलं, मागासवर्गीय मुलं जी आहेत त्या मुलांनी बार्टीमधून ऍडमिशन करायचं. आपल्या तालुक्यामध्ये पारधी समाज आहे त्यांच्यासाठी TRTI नावाची संस्था आहे, त्यामधून त्यांनी ऍप्लिकेशन करायचं. मराठा समाजाच्या मुलांनी सारथीमध्ये, ओबीसीच्या मुलांनी महाज्योतीमध्ये, आता बंजारा समाज आपल्या तालुक्यात आहे, 13 तांडे आहेत. आणि आता मागच्या 2 महिन्यापूर्वी वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था हे फक्त आणि फक्त गोर बंजारा समाजासाठी सरकारनं स्थापन केलेले आहे. 300 कोटी आपण या संस्थांना देतोय. त्यामुळे अजिबात चिंता करायची नाही. आधी 100 देत होते, 150 देत होते. मी सातत्यानं तिथं पाठपुरावा करून ओबीसीला तर 453 कोटी आपण यावर्षी घेतलेले आहे. त्यामुळे मुलींनो अजिबात चिंता करू नका. घरातल्यांना ठामपणे सांगा मी शिकणार आहे, मी मोठी होणार आहे, तोपर्यंत माझ्या लग्नाचा विचार घरच्यांनी करायचा नाही हे तुम्ही एकदम ठणकावून सांगायचं. आणि तुम्हाला कुठं अडचण आली का मला डायरेक्ट मेसेज करा की मला शिकायचं आहे, मला घरातले त्रास देते, मी हुशार आहे, मला लग्न करायला लागले, मी तुमच्या आई वडिलांना येऊन भेटतो की हिला शिकू द्या, हिला कुठं अडचण आहे तर आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू. तुम्ही अजिबात चिंता करू नका, काही काळजी करू नका. आणि आता मी आता एक अजून महिना व्हायचा आहे आमदार होऊन. आता हे काही व्यासपीठ नाही, पण तुम्ही बिंदास राहा. तुम्ही ज्या भावनेने मला आमदार केलंय, आज 1 महिना झालाय, 23 तारीख आहे. तुम्ही मला ज्या भावनेने आमदार केलंय ना, तुम्ही आता सगळं माझ्यावरती सोडून द्या. काय करायचं, कसं करायचं, कुठलं निधी आणायचा, माझं मी करून घेतो. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना परवा बोललो अधिवेशनामध्ये की तुमच्या एका शब्दावरती निवडून आलोय की जत विधानसभा 288 हा इतर लोकांसाठी असेल,
पण माझ्यासाठी हा नंबर 1चा आहे. म्हणजे एवढ्यावरतीच मी निवडून आलोय आणि आता एवढ्या शब्दावरतीच मी आता सगळी कामं करून घेणार आहे. आणि त्यामुळे मी आता सरकारच्या पाठीमागे लागतोय. सगळे नवीन नवीन विषय तुम्ही माझ्या कानावरती घाला, मला हक्कानं सांगा आणि आपल्याला मनापासून काम करायचं आहे. जत तालुक्यामध्ये 1,00,000% बदल झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. आता मी MPSC साठी एक अभ्यासिका सुरू करतोय जतमध्ये, शहरामध्ये. आपल्या मुलांची मागणी होती. इस्लामपूरला 400-500 मुलं आहेत, सांगलीला 200-300 मुलं आहेत, पुण्याला 200-300 मुलं आहेत. ते म्हणले आमच्या इथं चालू करा. तर आता आम्ही जतमध्ये जागा बघायला लागलोय. तिथे एक चांगली अभ्यासिका आपण तयार करतोय. आपल्या मुलांच्यात खूप टॅलेंट आहे हो. मी जेव्हा मंत्रालयात फिरतो ना, 5 माणसं भेटली का 6वा माणूस आपला भेटतो. मी जतचा आहे, मी कवठेमंकाळचा आहे, मी आटपाडीचा आहे. आणि मी म्हटलं काय ताब्यात घेतलं का काय सगळं मंत्रालय. विधान भवनात गेलो तेच, नागपूरला अधिवेशनात गेलो, कुणी आपला माणूस भेटतोय, अभिमान वाटतो. अरे आपल्या गावातली पोरं, शेळ्या मेंढ्या राखणारी, गुरामागं फिरणारी पोरं आज मंत्रालयामध्ये बॉस होऊन बसलेले आहेत. याच्यापेक्षा काय बदल हवा आहे. आणि हाच बदल आणखी आपल्याला करायचा आहे. आमदार होणं अवघड आहे. 2,87,000 लोकांच्याकडे मत मागायला जावं लागतं. पण तहसीलदार होणं अवघड नाही, मन लावून अभ्यास करावा लागतो, बाकी काही नाही. त्यामुळे तुम्ही तहसीलदार होण्यासाठी मन लावून अभ्यास करा. रिटायर होऊस तर तुम्हाला बदलू शकत नाही, तुमची बदली करू शकताय, पण तुम्हाला काढून टाकू शकत नाही. आणि म्हणून माझ्या इथल्या भगिनींना, मुलींना आणि मुलांना माझी विनंती आहे, होय आमदार होणं हे पण आपल्या मनात असायलाच पाहिजे. पण त्याला खूप संघर्ष करायला लागतो, तुम्हाला माहित आहे. पण अधिकारी होणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि तुम्ही ठरवा तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे. जे काय लागल ते पाठबळ मी तुमच्या पाठीमागे उभा करतो. पण तुम्ही अधिकारी व्हा, क्लास 1 व्हा, सुपर क्लास 1 व्हा. कारण राजकर्ते आणि अधिकारी ही एका रथाची 2 चाकं आहेत, याशिवाय चालू शकत नाही. एका बाजूला शासन आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन. ही चाकं जेव्हा समांतर चालतील तेव्हा राज्य पुढे जातं. ही चाकं जेव्हा समांतर चालतील तेव्हा गाव पुढे जातं. सरपंच आणि ग्रामसेवक हे बरोबर चालले पाहिजेत. सरपंचाचा ग्रामसेवक ऐकत नाही, गावात काम होणार नाही. ग्रामसेवकाचं सरपंच ऐकत नाही, गावात काम होणार नाही. सभापती पंचायत समितीचं BDO ऐकत नाहीत, काम होणार नाही. हे दोघं बरोबरच लागतायत. आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये जत तालुक्यातली मुलं असणं ही काळाची गरज आहे. आज विज्ञान तंत्रज्ञानामध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून जी नवीन मुलं खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या आयडिया घेऊन आलेल्या आहेत, त्या सगळ्या मुलांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या या शिक्षण विभागाला अन्सार शेख साहेबांचं नाव माने सरांनी घेतलं की त्यांचंही मी विशेष मनापासून अभिनंदन करतो. आणि तुम्हाला सगळ्या शिक्षकांना, सगळ्या अधिकाऱ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही चांगलं काम करताय. तुमच्या पाठीमागं लोकप्रतिनिधी म्हणून मी ठामपणे उभा राहील. तुम्ही जरा चुकीचं काम केलं तर मी तुमच्या विरोधात उभा राहील, हे तुम्ही 100% समजून घ्या. सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना. जत तालुका गरीब तालुका आहे. आमची लोक अगोदरच पिचलेली आहेत, आमची लोक अगोदर शोषिक आहेत. पण जर कोणी अधिकाराचा गैरफायदा घेऊन आमच्या लोकांना कोणी त्रास देणार असाल तर माझा तुम्हाला नमस्कार आहे. तुम्ही पहिलं बदलून जावा, उगाच तुम्हाला परत त्रास होईल. माननीय तहसीलदार साहेबांचं मी अभिनंदन करेन. त्यांनी परवा दिवशी प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितलं की जत तहसील कार्यालयामध्ये, प्रांत कार्यालयामध्ये कुठल्याही दलालांनी फिरायचं नाही. ऐकली ना तुम्ही प्रेस? ऐकली की नाही? बदल काय वाटतोय की नाही तुम्हाला जत तालुक्यामध्ये? कोणी रेशन कार्ड काढायला 5,000 नाही, एकाही माणसानं कुणाला 1 रुपया द्यायचा नाही. आता आपले तहसीलदार साहेब तुमच्या गावात येत आहेत तुम्हाला रेशन कार्ड द्यायला. आता तहसीलदार साहेब तुमच्या गावामध्ये येत आहेत. तुमच्या उतार्यावर काही चूक झाली आहे, दुरुस्त करायची आहे. कुणाला जाऊ नका, कुणाला पैसे देत बसू नका, मध्यस्थ घालू नका, काही नाही. सगळं आता व्यवस्थित होईल. अधिकारी खूप चांगले आता आपल्या तालुक्याला मिळाले. आता लोकांना वाटलं पाहिजे की मला जतला पोस्टिंग पाहिजे. असं काम आपल्याला जतमध्ये उभा करायचं आहे. चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहायचं. जर कोण असा मुरदारपणा करत असेल तर त्याला आपण साष्टांग नमस्कार करून सांगू, बाबा आपलं तुमचं जमणार नाही. आमचा तुम्हाला त्रास नाही, तुमचा आम्हाला त्रास होता कामा नये. आपल्याला तर खूप बदल करायचा आहे. आता मी परवा पाण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की सुधारित मैशाळ योजनेचं पाणी कधी येणार. मी परवा मंगळवारी जाऊन आलो. जे पहिलं पंप हाऊस आहे त्याचा पायाभरणीचा कार्यक्रम झाला, तुम्ही फोटो बघितले असतील. त्यांना मी अधिकाऱ्यांना सूचना दिले, आवर्तन चालू होण्यापूर्वी, कारण आवर्तन चालू होणार आहे जानेवारीत, त्यापूर्वी तुम्ही तिथं परत पंप हाऊसच्या ठिकाणी पाणी येत आहे
त्या पाणी पातळीच्या वर तुमचं काम घेऊन या, म्हणजे ते काम थांबणार नाही. नंबर 1. नंबर 2, एक बोगदा आहे 1600 मीटरचा. तो बोगदा पूर्ण झाल्यानंतर आपलं काम इकडं पुढे कंटिन्यू होणार आहे. आता 300 मीटरचं काम पूर्ण झालंय. 200 मीटर बेळंकीकडून आणि 100 मीटर सलगरेकडून. तर तिथंही मी जाऊन भेट देऊन आलोय. आता त्यांना जे पैसे लागणार आहेत ते माननीय देवाभाऊंच्या कधी जाऊन आलो. तुम्ही दिलेले पैसे सगळे आता संपलेले आहेत. तेवढं काम फास्ट झालेलं आहे. आता पुढचे 500 कोटी रुपये तुम्ही आम्हाला द्या. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 500 कोटी रुपये देतोय. सगळं काम सुरू आहे. आता संघच्या तलावामध्ये जो आपला सोलर प्लांट होणार आहे 200 मेगावॅटचा, जो म्हैसाळ योजनेसाठी आपल्याला तो वापरण्यात येणार आहे, त्याची प्रशासकीय मंजुरी येत्या 2 महिन्याच्या आत आपल्याला घ्यायची आहे. हे तुम्हाला काय सांगतोय तर तो आपल्या जीवनाशी निगडीत विषय आहे. आता मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, ज्या 65 गावामध्ये आपलं पाणी जाणार आहे त्या 65 गावामध्ये आम्ही आता 6 बैठका घेतोय. आता अधिवेशन संपलंय. आता आम्ही सगळे बसून ठरवतोय प्लॅनिंग. 6 बैठका आपण अशा घेतोय. तुम्हाला निरोप येईल अगोदर. तुम्ही सगळे शेतकरी त्या गावात यायचं आणि तुम्हाला सगळं प्रेझेंटेशन आम्ही दाखवणार. हे सुधारित म्हैसाळ योजनेची पाईपलाईन कुठून जाणार आहे, त्या पाईपलाईनची साईज काय आहे, त्याच्या सबलाईन कुठून आहेत, ते कुठल्या तलावात सोडणार आहेत, ते कुठल्या बंधाऱ्यात सोडणार आहेत आणि त्यातून काय राहतंय का, राहिलं का तुम्ही लगेच सांगा, ते आम्ही त्यामध्ये समावेश करून घेतो. परत म्हणायला नको अरे लाईन झाली ना आम्हाला माहितच नाही. मी अधिकाऱ्यांना सांगितलं हे सगळं माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही दाखवायचं. आणि आता 2 दिवसात मी तुम्हाला तारखा देतोय. त्या सगळ्या गावात शेतकऱ्यांनी पण आलं पाहिजे. नाही परत मला माझ्या चेंबरच नाही, ती गोपीचंदच्या बाजूच्या लोकांना असलं नाही. आमच्या विरोधातला विरोधक जरी असला ना त्याच्या रानात आम्ही चेंबर काढणार. त्याला अजिबात अडचण आम्ही येऊ देणार नाही. राजकारण वेगळं, हे हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळं यामध्ये कुठलंही राजकारण होणार नाही. शेवटच्या माणसाला जो माझ्या विरोधात खचून पळत होता त्याच्या जरी रानात चेंबर लागला तर पहिला चेंबर त्याच्या रानात आम्ही काढणार. तुम्ही अजिबात चिंता करू नका. तसलं राजकारण नाही. जिथं राजकारण तिथं आता संपलं ना ते 23 तारखेला संध्याकाळी 5 वाजता. आता जेव्हा विधानसभा लागेल तेव्हापर्यंत राजकारण नाही. आपल्याला विकासाचं काम करायचं आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी परत एकदा डॉक्टर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. शाळेत ते नेहमीच असे वेगवेगळे चांगले प्रयोगशील कार्यक्रम करत असतात. त्यांचे किरण सर आहेत, विजय सर आहेत, मॅडम आहेत. हे सगळे नेहमी काही ना काही चांगलं घडावं म्हणून ते काम करतात. माने सर त्यांच्या भाषणात बोलून गेले की कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काम केलं ते आमच्यासाठी आर.के. पाटील सरांनी केलं. हा फार मोठा विषय. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या उंचीचा माणूस या महाराष्ट्रात नाही. किती मोठी संस्था त्यांनी स्थापन केली. आज गरिबाची पोरं किती मोठी झाली या शिक्षणामुळं. आणि आज ते काम आर.के. पाटील सर आपल्या परिसरात करतायत. आपली पोरं कुठे गेली असती सांगा ना, विचार करा. इथं 11वी नसती, इथं 12वी नसती, इथं ग्रॅज्युएट पर्यंतचं शिक्षण नसतं. आपल्या पोरांनी जायचं कुठं, ती परिस्थिती आपली नव्हती. आणि म्हणून त्यांनी जे काम केलंय ते काम दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात होऊ शकत नाही. इतकं चांगलं त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचं मनपूर्वक आभार मानून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये तिथं हे सांगत सूक्ष्मजीव अदृश्य किरण ही भोवती फिरणार. चला थँक्यू. चला